हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसाक आम्ही पळयले लक्ष्मणो रामाला आदेशारी सुग्रीवाक जागृत करूक म्हळ्यार जागृत करचें म्हळ्यार ताणें रामा वचन दिलेलें सुग्रीवान कसलें एक पंता पावसाळ जल्ली कुडले सीते सोदूच्या शूर करता म्हण हो राज्य अभिषेक जल्लेले मत्तारी आपण रायू म्हण म्हणलेले मत्तारी बालीले कंटकयना भययना कसले ना वो सर्व तगेले अंतपुरा स्त्रियाल ಒಟ್ಟು ಸುಖೋಪಭೋಗ भक्षांतवस ताका बायची कसले गोतना म्हणटा पळय तशें जाला 4 महिने गेलेले गोतना ताका. तशें आसतना आनी पावसाळ राबली शरद काल शूर जाल्ले आनी सीतान मेषण शूर करनातले भारी कश्ट जाता म्हणले खातीर रामू लक्ष्मणाले सांगता खंयच तो सुग्रीव उत्तर दिवन खंय चमकला तो आमकां ताका ताण सांगिल्लें उत्तर वय करून दिवच्याक सांगूक तूं वचून. लक्ष्मण येयला ताका अण्णाल दुख्ख पळोवचें जायना ताजे खातीर तो अण्णान सांगिल्लें बरेची सुग्रीवा सांगचें आयला. हांगा सुग्रीव खंयस अंतपुरांत वस लक्ष्मणो ताका मस्त मंत्री आनी बाद दिवच्या पळयताची सुग्रीवाले जाल्यार अंगदाक लक्ष्मणाल विशय गोतच न्हय. अंगद आनी बरलेले मंत्री मंत्रालोचन करून कशी जाल्यार सुग्रीवाक आतां जागोका म्हूण सांगून सुरवे अंगद भितर वचून तो तागेल वटू अंगदाल वटू लक्ष आनी प्रभाव म्हळेले 2 वानर मंत्री ताये आयल्यांची तांणी सुग्रीवाल्यागी लक्ष्मणान हांगा किशकिंदे येयले विचार सांगला. त्या वेळार अंगदस्य वचन श्रुत्वा सुग्रीवः सचिवैः सह लक्ष्मणं कुपितं श्रुत्वा मुमोचासनम् आत्मवान् म्हळ्यार थंय मंत्रीक घेवन अंगद येयला. कोणाक ते लक्ष आनी प्रभाव म्हणलेले मंत्री तांणी चांग मंत्री म्हूण म्हणलेले कसले गतीन आनशी तांणी येनाची म्हूण म्हणलेले विशय सुग्रीवाक गोतस तो निदलेल कडेन गुवन निदलल तो वपास अंगदान सांगला रे आतां 2 मंत्र्यांक घेवन येयले न्हू कसं की आसूं का म्हूण सांगून ताजी विशय ते मात्र न्ही लक्ष्मणा जोर कोप येयला म्हणलेलें उतर आयकल पळय निदल कडेन उठान येयलो यो. त्या वेळार आतां कितले काळ दुखून हांव राज्या विशय कसले पळयनी मंत्र्यो पळयत रसाची कसलेची विशेष विशय आसवे ताजे खातीर मंत्री सांगा येयल्यांचे म्हूण सांगून तो मंत्रालोचनेन तो भारी निपूण जाल्यार 2-3 मंत्री आशिल्लीची तांगेले सांगता हांव रामाल विशय कसले वायट वेव्हार करनी ताका कसले मन दुखयनी जाल्यार रामाले भाव लक्ष्मण हांगा येयला ताका जोर कोप येयला म्हूण म्हणटाची कसलेक ते म्हूण म्हणटा आनी ताका विसरला पुरय सुख भोगील पेट्टाक सर्व विसरला ताका विस्मरण जाला विसरला म्हळ्यार तशें न्ही मनान तो सुप्त जावन आस तो सांगता रस मेगेल शत्रूंक मेगेलान तुला दोश सोदूच काम आसच्या पुरो मेगेले नाशिल्ले कसले दोश लक्ष्मणाक कोणें सांगलावे हांगा तुमी पुरय तुमगेले आलोचना शक्तीन लक्ष्मण हांगा कसं खातीर येवन आसच्या पुरो म्हूण एक आलोचन करीतवे जेवो लक्ष्मणाले कसो विशय म्हूण निमगून म्हाका सांगची तसले एक काम करूं न्ही जावन लक्ष्मण म्हाका कसली पीड करीश ना जाल्यार तांणी रामूय लक्ष्मण हे मेगेले मित्र जाल्यार मित्राक कोप येयला म्हळ्यार ताका कसो की एक कारण आसा म्हूण म्हणलेलें ल्याक
ताजी खातीर कसं की आसूं का नानातले अशी तो या नाशिल्लो लक्ष्मण कोपून कोण म्हाका निमून सांगता म्हणटना वानर मंत्री मध्येन थंय कोण आस हनुमंतूय आस तो सांगता रामाक रामान तुका उपकार केलेले तूं आनी विसरनी म्हूण म्हणलेलें स्वाभावीक विचार तो ताका कसलें आश्चर्य पावका म्हूण ना तुका सहाय करचे खातीर वाली संहार केलो रामान आतां तुगेले वयर प्रितीशील देखून लक्ष्मणाक मंत्रालोचन करूच्या पेटून आसच्या पुरो तूं केदना तांगेलें सीतान्वेषण काम सुरू करता म्हूण निमगुच्याक पेटून आसच्या पुरो तुगेले वयर कोप बीन येशील जाल्यार तागेले बाण हांगा घेवन पावत आशिल्लो तो न्ही म्हूण म्हणटरस आनी कसन म्हूण म्हळ्यार पळय तूं न्हिजावन फुडें खंयच्या वेळा कसले जावकास एक समय म्हणटा पळय ताजें महत्व कसलें पुरे गोत नाशिल्लें न्ही तूं तसल सुग्रीव तूं कसं की सुखोपभोगाक वश जावन शरतकाला इल्लो म्हळें विसरला न्हू तुवें पळयला भायर येवन कसल सकड जातरस म्हणून ते पुरे विसरून खंयचे काल येयले खंयचे समय येयला कसल जातरस सर्व विषय विसरला तूं सीतान्वेषण कोरका जालो वेळ लग्गेला आम्ही शरतकाल शूर जल्ले कुडले सीतान्वेषण शूर करता म्हळेलें तूं तुगेलें कर्तव्य विसरला म्हणून कळलेले खातीर लक्ष्मणान तुका उडगास करच्या आयला येवन आसच्या पुर्णवें तेंय त्या लेखाना तूं आनी रामान तुका कितलो उपकार केला म्हळ्यार आजी रामान तुका कसलें एक मन दुखचें उतर उलयलां रे तूं सैसून घेव का इत्याक म्हूण म्हळ्यार तुका ताणें तितले उपकार केला मात्र न्ही तो आतां बायल ना नशी मस्त दुखीत जावन आसा अपराध तूं केल्ले म्हळ्यार आतां तुगेले निमते अपराध जाला देखून आतां तूं लक्ष्मणा समाधान केल्ली शिवाय विंगड कसले उपाय म्हाका दिसा तूं उठा न्हू येवन लक्ष्मणाले उरली ताका छंद वचनान समाधान करी पळय हांव इतलें सांगू काही कारण आसा आमी मंत्री तुगेले एक मंत्र्याल कर्तव्य कसं म्हळेलें म्हळ्यार रायाक हित जेवची तसलें काम कोरका हित जेवची तसलें मंत्रालोचन दिवका त्या सोण तू रायाल मना खूश जेवची तसलें उत्तर सांगचें न्ही तुका तांणी सांगिल्लें उत्तर मनान तूं कर जावन आसच्या पुरो जाल्यार तुका तुगेले मुखारसून जिवनाक भारी हित जेवचें तसलें उत्तर हें एकच वेळे राम बिनी कोपिश्ट जाल्लो ताका बद्दल तुगेले वयर कोप येयलो म्हूण जाल्यार तो तुगेले सहाय्य नाका ताका तागेले धनुश्यानाची सर्व 14 लोकय तो तागेले वश करून घेता तशी कोणाक आतां आमी संतोश करका आशिल्ले म्हळ्यार रामाक तसल रामा तूं कोप हाडयली न्हय तांतूय तूं तागेले निमती उपकृत जाला तुका मस्त सहाय केला ताणें उडगास आसवें म्हणटा तूं विशेश कृतज्ञ जावंक आशिल्लें ताका तशें जावन तूं आतां तुगेले बायल चेडूं बंधू बांधव सकट जनांक घेवन वस रामा साश्टांग नमस्कार घाली हांव तुगेले अधीन म्हूण सांग आनी सीतान्वेषण काम सुरू करता म्हूण म्हळेलें एक वचन ताका तूं दिलेलें पळय तें म्हाका उडगास आसा म्हूण सांग आनी काम सुरू करता खंडीत म्हूण सांग म्हणून कोण हनुमंत सांगता त्या वेळार हांगा लक्ष्मणू ते अंगदान आपोवन यो तूं आमगेले किशकिंदेचे राजधानीक वचा म्हूण सांगून आपयला देखून एक भिकर गुहीत तांत भितर प्रवेश केला अंगदा लोट आयला लक्ष्मण आपणून पुरायजन पांय पडताची आनी तो कोपान निश्वास सोडतरस म्हणटना पुरायजना कळला सर्व वानरांक कळला वो जोर कोप येयला हाका म्हूण सांगून तशें ते चंद एक बारी विहार करच्या युक्त जाल्यार तसले गुही ते भितरी त्या गुहे भितरी माळी घर असचके रमणशिल्के मस्त आंगड आसची सर्व ऋतू मेळचे फ्रुट्स फूल सकड मेळत आशिल्ले थंय आसूची वानर पुराय सामान्य वानर न्ही रामकार्या खातीरची देवतेन गंधर्वान निमती जाल्लेले वानर ते मात्र न्ही तांकां इच्छा रूप धारण करूं जाता आशिल्लें तांणी चंद आमगाल नासल्याचें की दिव्य जावन आशिल्लें माळ घालून घेतला चंद तोंड तांगेलें म्हणटना हे श्लोक देवगंधर्व पुत्रेश्च वानरैः कामरूपिभिः दिव्यमाल्याम्बरधरैः शोभितां प्रियदर्शनैः ह्या श्लोकान एक विशय स्पश्ट जाता म्हळ्यार हांगा कपी करडी कसं सकड आसची तांणी
पशु रूपात नाही, करडी कपी वानर कपी म्हळ्यार वानर करडी तसल पशु नाही, देवते आणि गंधर्व स्त्रियाल निमती देव आणि गंधर्व निमती जल्लले देवता वंशाचे म्हूण सांगून आमी लेखू का. रावणाक सोल्साच्याक रामाक सहाय करच्याक कामरूपी जावन आसूचे सर्व देवते गंधर्व सकडी मांकड जाल्ल्यांची करडी रूप धारण केल्ल्यांची इत्याक तक्क कारण हें कसलें म्हळ्यार रावणान ब्रह्माल्याक तपस्वी करून ब्रह्मा वोलसान घेतना ताणें अवध्यत्वाचे वर निमगिला. कोणाल निमती मनुष्य कपी करडी 3 जणां सांगू विसरलेले काय ताका. मागीर सर्व जनाले निमती सर्व जीवजाती निमती. जन म्हळ्यार मनुष्य न्ही, सर्व जीवजाती जगत्यांत सृश्टींत कितली जीवजाती आसा तितली जीवजाती निमती म्हाका वध जावचें नज म्हणटना गडबडीरी की अवगणन करून की मनुष्यानी म्हाका कसं करते त्या देवते समीत हांव सलवायता म्हणून मनुष्य मांकड आनी करडी हें जीवजाती निमती म्हाका मरण जावचें नज म्हूण म्हळें वर घेतला. ब्रह्माल वर बद्द कोरकान मागीर महाविष्णूक तागे ते वरा तक कसले रूप घेवन येवका म्हूण नाशिल्लें जाल्यार ब्रह्मू तागेले प्रितीचे भक्तान वर दिला त्या बद्द कोरका. तागेले उत्तर बद्द कोरका म्हळे खातीर महाविष्णू मनुष्य रूप धारण करून येयला. कपी करडीचे सैन्या निमतीचे रावणाल सैन्या वयर ताण जय पावला, रावणा मारला. तशी आतां हे किश्किंदेचे वाटेर येतरस कोण लक्ष्मण थंय परंबळाचें एक वातावरण ताजे नंतर वानरांक पुरय मधु पिवचे अभ्यास आसा. तशी त्या पुरे भोर नस ताजेची वासाणी परंबळू थंय येतरस थंय राजमार्गारी वतरस तांगेले घर पुरे अंगद दाखयता. अंगदाल घर दाखयले, मैंद द्विविधाल घर दाखयले, गवय गवाक्ष गज शरभ विद्युन्माली संपाती सूर्याक्ष हनुमंतु सुबाहु नल नील कुमुद सुषेण तार जांबुवंतु दधिवक्तृ सुपाटल सुनेत्र मस्तसची हें थोडें नांव सांगिल्लें असलें. हें पुरे वानर मुख्यतनी देवते गंधर्वा निमती जाल्लेले म्हळ्यार पळय तशी तसलें सुशोभित जावन आशिल्लें व्हडलीं घर ताणें पळयलें काय. ताजे नंतर सुग्रीवाले घरा लागीं अंगदान ताका हाडलें. त्या सुग्रीवाल रमणी सुतूची चुन्यान चुन्न तांडिल्ली व्हड प्राकार म्हळ्यार आमी पागर म्हणटाची म्हळ्यार कंपाउंड वॉल आस ते इंद्राल रमणी म्हण की चंद सुचे रमण ते सुलभ जावन कोणाकय थंय प्रवेश दिनाची. त्या रमणे वयरी कैलास शिखरात मणकेची आसूचे दवेची गोपुर थंय उद्यानवन आसा. देवेंद्राले सर्व देवलोकांतले झड्ड थंय आसाची. तंतू हांगा भुंयत नतील तसले दिव्य जावन आसूचे फूल सकड आसाची. भारी तंपू सावट तितली चंद एक अरमनी तागेले सुग्रीवाले तो जाल्यार लक्ष्मणाक कोणेय अड्डी करना थंय भितर वचूंक कोणाकय विंगड जेन्ना तांचो प्रवेश करूं साध्य ना जाल्यार लक्ष्मणाक कोणेय अड्डी करनी. लक्ष्मण त्या घरा भितर प्रवेश केले. 7 आवरण आशिल्ली 7 कूड ते दांठून ते 7 कुडा इतले विशाल जावन आशिल्ले अंतपुर ताणें पळयले. ते अंतपुरांत भांगरान रुप्यान निर्माण जाल्ले मंच आशिल्लेची चंचंद आसन ताजे वयर पुरे आंवगल घाला चंचंद. ते अंतपुरा भितर प्रवेश करतना सुग्रीवाल अंतपुरा भितर प्रवेश करतना थंय मनाक संतोष दिवचले संगीत पुरे तो आयकता. महाबलिश्टू लक्ष्मण ते सुग्रीवाल अंतपुरांत भारी चंचंद रूपाचे यव्वन म्हळ्यार यवनार आसूचे म्हळ्यार सन्न सन्न प्रयेचे स्त्रियांक पळयले काय ताणें. तांणी कितकी उत्तम कुलाब जन्मलेले मस्त सकडी बैले वानर स्त्री आशिल्लीची. तांणी थंय फुलां माळ बांदी तर आशिल्लीची. सुग्रीवाले सेवकांक पळयता पुराय जनाल तोंडारी तृप्ती चंगचंगमगल नसल्यांची. तशी ताका मात्र लक्ष्मणाक थंय अंतपुरा भितर वचूंक लज्ज जालें. कित्याक म्हळ्यार थंय स्त्रियांक गेले पांयाचे कुर्टाचे भांगराचे पुरे शब्द एक पडटा. ताका वचूं येत की नाका की म्हळ्यार स्त्री आसाची म्हणलेले एक मना दिसता जाल्यार कोप येता ताका लक्ष्मणाक. तो तागेले धनुश्याचे
शिंजिनी दोरून थंडिता धनुष्टंकार जलो सगळे अरमने धा दिक्कांतूय ते प्रतिध्वनी जल की त्या वेळार भायरी रबला तो लक्ष्मणो ताका भितर वचाल जिजेतरस म्हळ्यार ते सुग्रीवाल एकांताचे जागो भरी वानर स्त्रियो ತಂಗೆಲೆ ತನ್ನಿದೆ ಅಸಮಳಲೇ ಏಕಲಜ್ಜಿ ತಕ सुग्रीव आणि की तंगेल ओटूवस सीतान्वेषणे कार्य प्रारंभ करनी म्हणून लक्ष्मणा कळले भारी दुःख जल्ली काही हंचाण धनुष्टिंकार दिला नव्हे रायाक कळले सुग्रीवाक रप्पानी आसन तागेले शय्या दुखून उठा येईल काही तो आणि कसं आलोचन करचे हाजे पैसे पुढे अंगदान येऊन सांगला लक्ष्मण येयला म्हूण सांगून फटी नाही बद येयला म्हूण गेल ना मत रामाला वयरची मोगान तो हांगा येयला दिसता म्हणून सांगून आतां धनुष्टंकार जाल न्हय खंडीत येयला म्हूण कळले दोळतई अंगदान सांगल्या री हनुमंतान सांगल्या री मन आमर नेशील ताणें आतां बदची ताका कळला लक्ष्मण येयला म्हूण घाबरी जाल्लो भिल्लो मनय एक नमने संभ्रांत जाल्ले तारयले म्हणटकय तो स्वभावत लक्ष्मण चांगू जाल्यार राजी जोर कोपयला दिसता कारण कसं आसतलें म्हूण सांगून त्या वेळार ती तो सांगतकय तूं वचून ताका बेटी जेतवे बेटी जावन तागे लागीं विशय पुराय सांगतवे तूं म्हणटना तारे जायत म्हूण सांगून ती बाई सरले जाल्यार सा प्रस्खलंती मदविह्वलाक्षी प्रलंबकांची गुणहेमसूत्रा सलक्षणा लक्ष्मण सन्निधानम जगामतारा नमितांगयष्टी ती उठान चमकले जाल्यार मधुपान केलेले चड जावन तिक दोळ तिगेलो समराबना गुंतरस दोळे गोंगे तिगेले कुर्ट्या पट्टी गळ्या घालेले भांगराचे हार पुरय कैंकी लांबतरस नी जावन ती चंदी स्त्री ती वानर स्त्री जाल्यार हें मधू आनी पिवन न्हय ट्रास कैंकी बाक्सतरस आड्डोळ न्हू राबतरस मालून मालून चमकतरस कशी पूण लक्ष्मणा लागीं आयले कडेन रे माली पत्नी आयली म्हूण म्हणली कुडले ताका कोप दाखोवचे जतवे स्त्रियाल वयरी तागेले कोप देंवलो जाल्यार तिगेले ते एक विचित्र परिस्थिती पळोवन ताका किरकिर जाल्ले तो कांय गोत नातले म्हणके ती काय पळय न्ही कैंकी तोंड करून राबलो तो न्ही जावन ती मधुपान करून ती कसं करता म्हूण कळना नातले रे लक्ष्मणा पळयले कुडले तिणें एक पंत तिगेले देह मन दृढ करून घेतली खंय आनी ती चंद करून लक्ष्मणाले उलयत की ए लक्ष्मणा तूं आयला म्हणून कळ्ळें आमकां इतलें कोपार आसचें कारण कसं न्ही तुका कोणें बाद दिलवे कोणेंय तुगेलें उत्तर पालन कर न्ही म्हणून म्हणटा लक्ष्मण सांगता की तुगेलो बामूण सुग्रीव म्हळ्यार यात तारेक सुग्रीवान मारडिकोन घेतला तांगेला तो वानर आला तो अण्णाल बायले ओटू वारडिकोन घेवेत जाल्यार भावा बायल केन्नाय तांकां दूशी जाता तसल पुरय पळय मनुश्याले एक रीत नीती आचरणेक आनी प्राणींगेले आचरणेक चढून आसत तातूंत एक प्राणी दुखून एक प्राणी आचरणेक चढून आस हें पळय उडकास दवरून घेवका आमी तशी तो सांगता असो तुगेलो सुग्रीव न्हय तो आशिल्लो लुप जाला न्हय मधु पानान मत जाला कामल लुप जाला तूं केन्नाय तुमगेलो स्वामी तो म्हणटा तागेले हित न्हय तुमी लेखुका हिते ताका सांगना तूं चांग काम चांग रिती रश्चक राज्याचें कर्तव्य करना म्हूण म्हाका कळ्ळें सीता वियोगान दुख्खारे भरला राम म्हूण म्हळ्यार ताका गोतस जाल्यार तो रामाल विशयी कसले चिंत करना तागेले मंत्री तागेले सभा सद कसं करता म्हणून ताका गोतना केवल मद्यपान करता आनी स्त्रिया लोट बसता 4 म्हयनो जालो सीतान्वेषण करता म्हणून उत्तर दिवन आतां तो अशें आसा म्हूण जाल्यार आमगेले काम कोण करचें मात्र न्ही धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुशार्थ जावका म्हूण लेखतलो ताणें मद्यपान करूनच म्हणूस हाणें कसं मद्यपान करचें एक ते चुकता गेले अनेक म्हळ्यार ताणें उपकार करून घेतला रामाल करिना प्रतिपकार करता म्हणून उत्तर दिला आतां ते प्रतिपकार करनातल्यार तागेले धर्मनाश केले वरी जालें न्हू ताणें मात्र न्ही ताका राम एक मित्र जावन मेळ्ळलो तो आनी राम पक्कन ताका सोण चमकल म्हूण जाल्यार तागेले अर्थनाशय खंडीत पुराय नाश जाता गेले तशी सुग्रीव राज्य रुपाचे अर्थ संपादन करून दिला जाल्यार शास्त्रोक्त परायण जावन आशिल्ले म्हळ्यार शास्त्रा विशयांतू भारी परायण जावन आशिल्ले रामा विसरून गेला न्हू तो
म्हणटना आतां धर्मयना अर्थयना म्हूण गेलें न्हय. आत्तां कसल काम कोर का ताणें म्हूण म्हणलें तूं विचार कोन्न सांग ताका म्हूण म्हणटरस तारे सांगतकय लक्ष्मणा कोप्पूनुका तंतुई सुग्रीव तुमगेलोची स्वकीय जनाल वैर कसले कोणे कोप करनाची प्रत्युपकार करना सुग्रीव म्हूण सांगून तूं लेखचें नाका. सितान्वेषण कार्य तो करना शिकंडी तर बैसना तोडे तोड उचल्लो तूं कसले कोप्पू नका. तंतुई पळय आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार मस्त सामर्थ्य पराक्रम शक्ती सकड आशिल्ल जन तांगेले भशेन निर्बलाल वैर कोप्पू नज्ज. तशी मात्र न्ही तुमी पळय सात्वीक तपोमुर्ती वणके आसाची म्हणटन तुमी कोप्पू सुग्रीव बायल वैर दाखोवची सम न्ही. आनी रामचंद्रान कोप्पू नज म्हणून हांवें सांगना ताणें कोपचें तसलें काम केलां सुग्रीवान म्हणून म्हाका कळ्ळां आनी आमकां तुमी कितले उपकार केला म्हणून गोतस. आतां खंयचें कर्तव्य सुरवें कोरका म्हूण म्हणलें म्हाका मना गेलां जाल्यार सुग्रीव केन्नाय खंय आसक्ती दाखयता म्हूण सांगून तुका गोतना. तशी पळय सुग्रीवाले कसल चुकी तुगेलो भाव म्हूण लेखून क्षम करी. आनी सांगतकय महर्षयो धर्म तपोबी कामानुकामाः प्रतिबद्ध मोहाः अयं प्रकृत्या चपलः कपिस्तु कथं न सज्जेत सुखेषु राजा. म्हळ्यार धर्माचरण तपस्यांतूची केन्नाय निरत जालेले महर्ष्यो स्त्री व्यामोहांत पोवन कामासक्त जावन केन्नाय आसताची. हें उदाहरण आमी आतां पळयत न्ही केन्नाय पळयत. ह्यो सुग्रीव राज्याचे सुखोपभोग केन्नाय ताका मेळना नाशिल्ले मेळ्ळा म्हणटना तो असले रितीर आसक्त जायना नशी आश्चर्यत्वे म्हूण सांगतरस तशी ती सांगतरस कसो पळय कसले जेवो सुग्रीव कामावश जावन नाशिल्लो वय मिगेल वटू अंतपुरांत तो आशिल्लोय वय जाल्यार तूं अंगदान येवन लक्ष्मणा येयला म्हणून सांगली कुडले कार्य प्रारंभ करच्याक सर्व कपीक ताणें आज्ञा केला. खंय 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 सकडी तागेले कपी सैन्य आसाची तांकां जाय जाल्यार 4 रूप धारण करताची खंयचे खंयचे पर्वता वयर तांणी वास करून आसाची तसले वानर 100 गटल्यान 1000 गटल्यान कोटी गटल्यान तांकां पुरी ताणें आपयला केला जन आजके येवन पावनूय जाल्ले तशें न्हू. तूं पळय सच्चरित्र म्हूण म्हळ्यार गोतस म्हाका अंतपुराचे भायरी राबून तूं आमगेल्या उलयता जाल्यार एक उडक आसता बरी तुगेले मित्र सुग्रीव तागेले बायलांक न्ही तूं पळोवचें नज म्हूण कसलें ना मित्राल परिवारा वटू तूं येता म्हूण म्हणटना न्ही जावन ताका भारी किरकिर जाला अंतपुर प्रवेश करूं जाल्यार आतां तारेनाची अनुमती दिल्ली आनी ताका कार्यातूर म्हळ्यार राम कार्या खातीर तो मस्त आतुर आस बग्गी जेवका म्हूण म्हळ्यार गडबीड ताका ताचे खातीर अंतपुरांत प्रवेश केल्ले पळयत तो सुग्रीव थंय अंतपुरा लागीं मांच्या लागीं एक भांगराचें सिंहासन आशिल्लें की ताजेर बसला कयो दिव्य आभरण घाल्ला देवतेंगेल वरीची भारी रुपाचो पुराय जन ताका व्हगळे चित्रसाची पळयत आनी इंद्रू बसला अशी दिसता. तशी तागेले सुतूची दिव्य माल्य आभरण अलंकार करून घेतली कितली की स्त्री आसाची. सुग्रीवाले ती अवस्था पळोवन लक्ष्मणा जोर कोप आयलो खंय यमस्वरूपी जालो खंय लक्ष्मण. त्या वेळार थंय तो कशी बैसला रुमां तु वीरः परिरभ्य गाढं वरासनस्थो वरहेमवर्णः ददर्श सौमित्रीम् अदीनसत्वं विशालनेत्रः सुविशालनेत्रं. भांगरा बण्णाचो सुग्रीव न्हू तो तागेले बायलेक रुमांत तूं वीरः परिरभ्य गाढ जावन आलिंगन करून गट्टी पटोवन घेवन बसला खंय तो श्रेश्ठ सिंहासना भायर बसल्या रुमाक पांयार दवरून घेवन पटोवन घेवन बसला. तो लक्ष्मण आयलो म्हूण सांगली कुडले तो मदिरा मत्त जावन आसा जाल्यार दोळ सोडवा न्हू लक्ष्मणाक पळोवच्या पळयत तो. त्या वेळार लक्ष्मणान अंतपुर प्रवेश करून जाल्ला तागेले राबून जाला सुग्रीव ताका पळोवन भारीची घाबरी जालो. तो दशरथ पुत्र लक्ष्मण निश्वास सोडतरस सर्पान बुसगुटोवचे वरी बुस करून निश्वास सोडतरस पळयतना सुग्रीवाक भारी भंय जावन सिंहासनार दुखून उड्डून तो येवन राबलो खंय आनी
रुमा तागेले स्त्रियो वर्लेजन पुराय सिंहासनार दुखून तो गुदिवलींची म्हूण लक्ष्मण कडकडेत्तरस तांबडू दोळ जल तागेले तशी तो एक कल्पवृक्ष एद्राक एक भक्तो राबून कशी सकडी मागता हात जोडसून तशी लक्ष्मणाला एद्राक तो राबलूकय आनी लक्ष्मण ते तागेले बायलो स्त्री पुरे तागेले कोण रुमा तारा तांगेले ओट्टू बशील सुग्रीवा पळोवन आनीक कोपय लक्ष्मणाक म्हणटकय तो सुग्रीवा तुका रायान कशेंच का म्हूण गोतसवे कोण कसले उतर सांगला ते पालन करता पळय ते राय मात्र जगत्यांत पुराय जनाकले आदाराक कारण जेताची कोण रायू धर्मान तो सुनू उपकार जावन सोचे मित्रांगेल वटू प्रत्युपकार करता म्हूण प्रतिज्ञा करता की त्या प्रतिज्ञे ताणें साचून दाखयना नातला रे तो क्रूरी तो वायटू म्हणून घेता तशीची आतां तू गोतस्वे शतम अश्वान रते हंती सहस्रम तू गवान रते आत्मानम स्वजनम हंती पुरुषान रते म्हणस एक गोड्या विशयांत पट्टी सांगल्यार 100 गोड मारलेले पाप येतकय एक गायच विशयांत पट्टी सांगल्यार 1000 गाय मारलेले पाप येतकय तशीची एक मनशाल विशयांत पट्टी मारल्यार आत्महत्या करून घेतिले जेवो बंधुहत्याचे पाप येता म्हूण सांगून सांगताचे तरी आमकां हांगा कळ्ळें न्हय 100 गोड्या मारलेले पापा पशी 1000 गायक मारलेले पापा पशी चड एक मनशाले विशय पट्टी मारल्यार मेळचे म्हूण सांगून पाप मेळचे म्हूण सांगून कळटा न्हय तशी मित्र पुरे उपकार घेवन प्रत्युपकार करणी मित्र म्हणले नंतर उपकार प्रत्युपकार सहज खंयचे मित्र अनेक मित्राले उपकार घेता तो प्रत्युपकार करना तेदना ताका कृतज्ञ म्हणटाची ताका तिरस्कार करताची मात्र न्ही ताका वध केल्यार पाप येना म्हूण म्हणटाची तशी सर्व कृतज्ञांक पळयतना सर्व लोकां जना पशी जनाले निमती आदर घेतलो परमात्मो श्री कृष्ण गीतेंत कसो सांगला म्हळ्यार ताणें ब्रह्महत्या केलेले सुरापान केलेले गोहत्या केलेले व्रतभ्रष्ट जावन आशिल्ले व्यक्तील पाप दूर करचे तसले प्रायश्चित विधान पुरे शास्त्रांत सांगला जाल्यार कृतज्ञता रुपाचे पापाक कसले प्रायश्चितय ना म्हूण तो सांगता तशी हे सुग्रीवा तू कृतज्ञ जाले तू पट्टी सांगले सुरवेक रामाल करीन तुगेले कार्य करून घेतले आतां तू रामकार्य करतर ना तशी तू प्रत्युपकार कोरका म्हूण जाल्यार सितान्वेषण सूर कोरका आशिल्लें न्हय तू आतां सितान्वेषण आनीक सूर करनी म्हूण म्हणटना तुगेले वयर कोप येवची सहज न्हय रामाक तूं वालीक रामान कशी मारला म्हूण पळयला न्हू तुवें तशी तूं बी न्ही सितान्वेषणा काम सुरू करतलें रामाक कांय करूं जायना म्हूण सांगिल्लें न्ही तुवें जावन म्हणलेलें आवक तुका सहाय करता म्हूण आतां तूं करनी म्हूण गेलें बाली कशी मेलल गोतस न्हय तशीची तूं मरता मात्र न्ही थंय सांगतरस न च संकुचितः पंथा येन वाली हतोगतः समये तिष्ठ सुग्रीव मा वाली पतम अन्मगाः रामान मारलेले वालीन चमकलेले यममार्ग तू वच जायना म्हणजे तसल कसलंय कट्टू जावन ना समजागस्तय तू प्रतिज्ञा पुरयसी सितान्वेषण सुरू करी नावे वालीन चमकल्ले यममार्ग रामान तुका पेटोवचो आस तशी तुका येद्दोळू रामाल बिल्लाचे तुकून वच्चे बाणा रुची कसं म्हूण सांगून आनी कळणी तशें जावन तूं हे राज्य सुखांत प्रमत्त जाला सुरवे तूं कार्य प्रवृत्त जा सितान्वेषणेचे ना नातल्या रामा बाणाची रुची तुवंय पळयता वालीन पळयलेले वरी म्हूण सांगून ताका लक्ष्मण सुग्रीवा सांगतरस सुग्रीव कसले उतर दिता आनी कशी चलता म्हूण म्हणलेले पयचे दिसाचे रामायणांत आमी पळया आजी सांगिल सर्वय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।